हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सोनू पाटील या ब्लॉगमध्ये सर्वप्रथम स्वागत आहे. सो माझे ब्लॉग तुम्हाला खरंच खूप आवडत असतील तर बेल आयकनवर क्लिक करा आणि सबस्क्राईबर करा. अजून माझे न्यू ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेलच. आणि एंटरटेनमेंट पण कसा वाटला तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आज आहे भाऊबीज. सो आजचा ब्लॉग आहे. तुम्हाला भाऊबीज सेलिब्रेशन कसं आम्ही करणार आहे, आमची सर्व फॅमिली, आमची सर्व चिल्लर पार्टी सर्व येणार आहेत घरी, तर सर्व मजा बघायला तुम्हाला भेटणार आहे. आणि अजून खूप धमाल पण होणार आहे गाईज. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सो गाईज बघू शकता आता मम्मी जेवण बनवायला घेतलेलं आहे. तर काय काय स्पेशल बनवलं आहे सो तुम्हाला दाखवते चला. सो गाईज बघू शकता इकडं मम्मीने चिकन आणलेलं आहे. सो मम्मी चिकन कापायला घेतलेलं आहे. काय बोलशील मम्मी? मम्मी काय करते? भाकरी थापते. सो बघू शकता गाईज मम्मी भाकरी थापते. सो बघा कशी मम्मी भाकरी थापते. आणि बघा इकडे एक भाकरी टाकलेली आहे. सो गाईज बघू शकता फुगले मस्तपैकी. बघ कशी फुगलेली आता भाकरी. आता काढते. बघू शकता आता मम्मी काय बनवायला घेतलेलं आहे. मम्मी आता चिकन पकोडे. सो बघू शकता इकडे मम्मीने चिकन पकोडे बनवायला घेतलेले आहे. काय काय टाकलं याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स आपल्या यूट्यूब फॅमिली दाखव. चिकन, मीठ, हळद, तिखट, शेजवान चटणी, रेड कलर, आलं लसूण पेस्ट, एक अंड, सगळं मिक्स करून आता डीप फ्राय करतोय. सो बघू शकता इकडं डीप फ्राय घेतलेलं आहे. सो इकडं बघू शकता इकडं मम्मीने कालवण पण घेतले बनवायला. कालवण तयार व्हायला लागलेले आहे आता. सो आता बुडबुडे आले थोडेसे. आता तर थोड्या टायमात कालवण तयार झाले. आणि इकडे भाकऱ्या बनवलेल्या आहेत. दाखवून ठेवायचे. सो बघू शकता इकडे भाकरी पण बनवून झालेली आहे रेडी. हा बासमती राईस. अजून काय बनवलं आहे? एवढंच. स्टार्ट. भाऊबीज स्पेशल मेनू सगळं बनवलेलं आहे. कालवण तयार व्हायला लागलेले आहे आता. सो आता बुडबुडे आले थोडेसे. आता तर थोड्या टायमात कालवण तयार झाले. आणि इकडे भाकऱ्या बनवलेल्या आहेत. दाखवून ठेवायचे. सो बघू शकता इकडे भाकरी पण बनवून झालेली आहे रेडी. हा बासमती राईस. अजून काय बनवलं आहे? एवढंच. भाऊबीज स्पेशल मेनू सगळं बनवलेलं आहे. जेवण वाढते. तर बघा स्पेशल बनवलेलं आहे सर्व. चिकनचं फ्रायवाले, भाकरी, भात, कालवण. सो गाईज बघू शकता आता सर्वजण जेवायला मस्तपैकी बसलेली आहेत. पिंटू, मावशी, इकडे बघू शकता सर्व चिल्लर पार्टीवर बसलेले आहे. शोकू आता एक ताट वाढलेलं आहे मामासाठी. सर्वजण जेवण खाऊन झाले की लगेच परिची भांडणं बघा. फोटो काढायचे. सो फायनली गाईज आम्ही तयार झालेलो आहे. बघू शकता तुम्ही माझा लुक. आणि इकडे बघू शकता मम्मीचा पण लुक कशी दिसते. सो आता थोड्या टायमाने भाऊबीजला सुरुवात करतोय आम्ही. तर सर्व आता भावंड आता पहिला मामाची भाऊबीज होणार आहे. नंतर मम्मी दाखवू कसं रेडी केलं आहे ताट. चल. सो बघू शकता गाईज तर मामाची भाऊबीज चालू झालेली आहे. माझ्या बॅग मधनं तो बाईच्या पाया नंतर माझा व्हिडिओ एक बंद कर ना. ड्रेस घेतलाय मला. यू इकडे बघ. याचं नाव काय? राहू दे याचं नाव काय? राहू दे याचं नाव सांग. लवकर सांग नाव सांग. बोल ना. तुझा काढाय
सो गाईज बघू शकता आता अरे घाल ना बाबा चलो तसं नाही आता बाकीचा ब्लॉग मावशी कंटिन्यू करते. आईच बघा ब्लॉग इकडे जायचं त्यात तुम्ही काय त्यात मधी पागल लोक काय पैसे भेटतात भेटणार ना म्हणजे पैसे जाणार दुसरा मला शर्ट घेतलाय 22 आणि बघू शकता माझ्या भावानी फ्लिपकार्ट वरून काय घेतलंय कॅमेरा. सो बघू शकता इकडे तुम्ही आरूची आणि गुड्डूची भाऊबीज चालू झालेली आहे. अगं लग्न लावतेस की काय एवढा फिल्टर लावा पहिला. तो बघू शकता श्रद्धाची आता भाऊबीज चालू झालेली आहे. प्रजन पवार मागितलंय का गुड्डूच्या बहिणी बघा तिघी जणी लाल पर्या सगळ्या बघा 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 बघू शकता. फायनली आता गुड्डूची झालेली आहे भाऊबीज. आता शोकूची भाऊबीज चालू झाली जीवन. निस्ती यांची कॉमेडी चाललेली आहे भाऊबीच्या दिवशी. चालू केलं का पागल आहे का तुम्ही लोक. सोनिया छोटा फंटूस भाऊबीज करत आहे बघा. युवराज बघा लागला पहिला एक आहे पडला. कुठून आला गुड्डू आपण सोनियाच्या ताटी तुझा हात नको एवढा मम्मी. कोण करणार कुणी सोनूला भाऊबीज गिफ्ट काय दिलंय ते माहिती नाही, नंतर तुम्हाला दाखवू शकते. घरारा युनी काय गिफ्ट दिलंय सोनूला बघा. फोटो काढले मला पण ठेवा. शोकूची भाऊबीज बघा काय आहे. आता पाहू शकता लाडोची आता भाऊबीज चालू झालेली आहे. लाडोचे आमचे दात बघा थोडेसे हे बघा. थोडीशी दादू लाडू लागतो काय लाडूला आता लाडू खिलवायची बारी. तुला जास्त तोंड चालू नको. असंच कर. ब्रँड की दुकानात बघू शकता गाईज. भावाला कुर्ती घेतली भाऊबीज गिफ्ट. लाडूने पॅकेट दिलेला आहे त्यातला 1 रुपया खाली पडलेला आहे. गाईज फायनली आता भाऊबीज झालेली आहे आणि इकडे बघू शकता मम्मीने आणलेली आहे आईस्क्रीम. सो आता सर्व आईस्क्रीम खात आहेत गाईज बघू शकता तुम्ही. शोकलं तोंड दाखव आईस्क्रीम दाखव. सो गाईज आता मामा वगैरे मावशी वगैरे सर्व घरी गेलेली आहेत. सो आता कपडे वगैरे चेंज करते आणि बाकीचा ब्लॉग मला नंतर कंटिन्यू करते बिकॉज अजून एक भाव येणार आहे त्यामुळे बाकीचा ब्लॉग मला नंतर कंटिन्यू करते. सो गाईज बाय बाय. गाईज बघू शकता भावाचं गिफ्ट घेऊन चाललेली आहे भाऊबीज करायला त्याच्या बहिणीच्या घरी. सो चला फायनली आलेली आहे घरी आणि बघू शकता तुम्ही बहीण भावांची. हा व्हिडिओ काढते तू बघतो. हा
पाय पड वाको वाको जरा त्याला. थांबा. सो फायनली बघू शकता आम्ही येतोय घरी. सो बघू शकता भाऊबीज गिफ्ट भेटलेली आहे. किटकॅट कॅडबरी आणि हे मिठाईचा बॉक्स पण भेटलाय गाईज. सो आता बघू शकता मोठ्या बहिणीची भाऊबीज होऊन आता छोट्या दिदीची भाऊबीज चालू झालेली आहे गाईज. गुड जास्त प्रेम आहे, जास्त लागले तांदूळ. आणि खाटेच्या तिकडे बोलले ना तुम्ही तिला बरं. तर ते एवढं खाली गेले बस. ते कसं चालणं नाही होत ना, म्हणजे खाली असं नाही ते, असं 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 मी लावायचं त्याला. आता जेवढा हात लावून जास्तच होत जातोय. माझा नाला ना सोनू देताना दे. सो निधीची भाऊबीज झालेली आणि आता बघू शकता तुम्ही माझा भाऊ आलेला आहे भावेश. सो आता त्याला ओवाळून घेते बिकॉज आता ब्लॉग मम्मी कंटिन्यू करते आणि मम्मीने भारी कॉमेडी केलेली आहे. सो आम्ही ती रेकॉर्डिंग नाही केली कारण खूप फनी होती त्यामुळे. सो आम्ही तो रेकॉर्ड नाही केला. मला नको थांब धावून मी भरून दे. नाही तर गोष्टी नको मी एवढं नाही खाणार बघ. थांब चांगली आहे ना तुम्ही खालतं. भाऊबीजला गिफ्ट आणले शर्ट. सो बघू शकता कसं वाटलं कमेंट्स करून नक्की सांगा. आता तुम्ही भावानी मला वॉच गिफ्ट दिलेलं आहे भाऊबीज. सो गाईज बघू शकता आता सर्वांची आमची भाऊबीज झालेली आहे आणि इकडे बघू शकता गुडून लावलेला आहे पाऊस. सो एक पाऊस तर काही कामाचा नाही तर नशीब आजला. सो गुड पैसे दिलेले. सो इकडे बघू शकता चक्री लावलेली. सो काही चक्री काही हे झाली नाही. बघू शकता अर्धवट फिरली वापस ती बंद झाली. फुकटचे पैसे गेले गाईज.